राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आल्याचे कृषी मंत्री म्हणाले. परंतु शेतकरी मात्र अद्याप या अतिवृष्टीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याऐवजी आश्वासनावर बोळवण करत असल्याची टीका शेतकरी नेत्यांनी केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 33% ई पीक पाहणी. 3,92,000पैकी 1,28,000 शेतकऱ्यांनी केली प्रक्रिया. अडचणीच्या शर्यती पार करताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. नेटवर्क अभावी शेतकऱ्याच्या ई पीक नोंदणीत अडचणी. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत मिळेल. पालकमंत्री सरनाईक यांनी दिले आश्वासन. कांदा प्रश्नी केवळ पाहणी आणि चर्चाच का? लासलगाव बाजार समितीत केंद्र सरकारचे अधिकारी धारेवर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत करणार. मराठवाड्यात मागील 4 दिवसापासून दाणादाण उडाली आहे. 4 दिवसात 74 मंडळात अतिवृष्टी झाली. 3 महिन्यात 16 लाखाहून अधिक हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले असून 15 लाख शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. 105% पाऊस मराठवाड्यात झाला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण प्रसंगी सरकार अतिवृष्टीग्रस्त भागात तातडीने मदत करणार असल्याचे जाहीर केले. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल. रब्बीसाठी युरियाचा तुतवडा नको. पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार. शेतकऱ्यांना सरसकट तातडीची मदत देण्यात यावी. कृषी मंत्री भरणे यांच्याकडे प्राध्यापक बिराजदार यांची मागणी. 28,000 ग्रामपंचायतींना विकासाचे मॉडेल बनविणार. देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला प्रारंभ. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींसाठी पतसंस्था उघडणार. आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद. मोहोळ, माढा व करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा. अक्कलकोट, नाविंदगी परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे करण्यास तलाठी बांधावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार. मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. यात आपले अनेक बांधव दगावले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकार मदत देईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमध्ये काही आमचे बंधू भगिनी दगावले. त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमध्ये झालंय त्यांना सर्वांना तात्काळ मदत ही राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येईल. आणि मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकरी असेल किंवा गावकरी असेल त्याच्या पाठीशी हे सरकार निश्चितपणे उभं राहील हा विश्वास या निमित्ताने मी देऊ इच्छितो. यासोबत आपल्याला कल्पना आहे की दुष्काळ हा मराठवाड्याच्या 5वीला पुजला आहे. आणि वर्षानुवर्ष दुष्काळाने होरपळणारा मराठवाडा आपण बघितला आहे. पण आपल्या सरकारने निर्णय घेतला की मराठवाड्याचा दुष्काळ हा आता आपल्याला भूतकाळ करायचा आहे. स्वप्नपूर्ती. 5 दशकानंतर धावली बीड अहिल्यानगर रेल्वे. बघ्यांची होती गर्दी. उत्साह, आनंद. 166 किलोमीटरचे काम पूर्ण. 30 जिल्हे, 17 लाख हेक्टर पिकाची माती. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला. पुरात वाहून गेलेले 3 सुखरूप, अन्य 3 बेपत्ता. शोध सुरू. नांदेडवरून NDRFच्या पथकाला पाचारण. TET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात. 23 नोव्हेंबरला परीक्षा. अर्धी नोकरी आणि वय झाले. TET आता पाहणार गुरुजींची परीक्षा. 53 वर्षापर्यंतच्या सर्व शिक्षकांना सक्ती.
सर्वोच्च न्यायालयाने टीईटी बाबत दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षकाचे भवितव्य धोक्यात आले आहे. संविधानच सर्वसामान्य व्यक्तीला मंत्रिपदापर्यंत नेते. संजय शिरसाट. संविधानाची कलमे पाठ करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. ओला दुष्काळ जाहीर करा. राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्या. विरोधकाची मागणी. ओल्या दुष्काळाची छाया. पूरस्थिती कायम. आभाळ फाटले. प्रमुख धरणातील विसर्गामुळे अनेक भागात पूरस्थिती कायम. सोलापूरमधील चांदणी नदीला महापूर. अहिल्यानगर जिल्ह्यात शेतातून पाणी वाहिल्याने पिके झाली आडवी. पशुधन वाहून गेले. घराचेही झाले नुकसान. रस्त्याअभावी नवजात बालकासह मातेचा झोळीतून 10 किमीचा प्रवास. वाटेतच चिमुकल्याचा मृत्यू. पेन्शनधारकांना मोठा दिलासा. जीवन प्रमाणपत्रासाठी मोहीम. फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र. आणखी फायदा. विमा घेताना जीएसटीची पूर्ण सवलत मिळणार. विमा कंपन्यांना कराचा खर्च सोसावा लागणार. ग्राहकांना मिळणार फायदा. जरांगे पाटील दिल्लीत धडकणार. देशभरातील मराठा समाज एकत्र येणार. मराठा समाजासाठी दिल्लीत अधिवेशन. 20 वर्ष जुनी गाडी चालवता येणार. दुप्पट शुल्क लागणार. रुंदीकरणातील बाधितांना म्हाडाची घरे मोफत द्या. महापालिका प्रशासकाची शासनाकडे मागणी.